नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या दोन भावांच्या राजकीय एकत्र येण्यावर राजकीय चर्चा महाराष्ट्रात रंगलेली पाहायला मिळते. 5 जुलै अत्यंत महत्त्वपूर्ण दिनांक असेल महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि निश्चितपणे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार याला दिशा देणारं हे राजकारण असेल असं म्हणायला काही हरकत नाही. यातला एक सुकाणूसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यकर्ता, नेता, शिवसैनिक अशी एक व्यक्ती आहे जी राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली त्यावेळेला त्यांच्याबरोबर गेलेला एकमेव आमदार. तुम्हाला साधारण नाव कळलं असेल, लक्षात आलं असेल, बाळा नांदगावकर. हो, स्वतः बाळा नांदगावकर आपल्याबरोबर येतात. बाळाजी, खूप खूप स्वागत. मुळात 5 तारीख अगदीच तोंडावर आहे, तयारी जोरात सुरू आहे, आम्ही बघतोय. पण हे फक्त तात्पुरतं 5 तारखेपुरतंच समीकरण असेल की खरोखर लॉंग टर्मसाठी दोन ठाकरे एकत्र येत आहे? खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे ठाकरे बंधूंपासून समस्त मराठी माणसांनी हा विचार केला पाहिजेत की हयातीमध्ये, म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांच्या विचारधारेचे 2 पक्ष निघाले. बरोबर. 1. नंबर 2, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ह्याचं रक्षण करणारे हे दोन्ही संघटना आहेत. आणि त्यामुळे आता जे काय दोन भावंड मिळणार आहे तो एका मराठी भाषा या विषयाच्या पुरतं मर्यादित हा विषय आहे. पण तेवढा मर्यादित राहून चालेल का? तर नाही. तर या मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, ही मराठी भाषा टिकली पाहिजेत, या मराठी भाषेचा अस्मिता आहे ती टिकली पाहिजे आणि महत्त्वाचं ती अस्तित्व पण टिकलं पाहिजेत. आणि त्यासोबत मराठी माणूस जो आहे तो मराठी माणूस या नारेसोबत पूर्णपणे जे जोडलेला आहे तो पूर्णपणे खंबीरपणे भविष्यातही एकत्रितपणे राहायला पाहिजेत. आणि मराठीचा जो आज अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे ती मराठी ही फार प्राचीन भाषा आहे आणि ती भाषा ही आपली आहे, ती आपली भाषा म्हणून आपण जपली पाहिजे.